हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर ॲक्सेस अकॅडमी. बघा, आज आपण न्यू टॉपिक स्टार्ट करतोय, घातांक व घनमूळ. बरोबर. जर आपल्याला घातांक व घनमूळ हा टॉपिकचा डिटेल स्टडी करायचा असेल तर आपल्याला त्यासाठी किंवा त्याच्यावरची उदाहरणे सोडवायची असेल, एक्झाम्पल सॉल्व करायचे असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे घातांकाचे नियम किंवा सूत्रे. ती सर्व सूत्रे इथं मांडलेली आहेत. ही सूत्रे तुम्हाला जर आली किंवा ह्याच्यावरची एक्झाम्पल तुम्हाला सोडवता येणार आहे. बघा, पहिल्यांदा घातांक व घनमूळ याचा अर्थ समजून घेऊया. घातांक म्हणजे काय? पहिला आपला पॉइंट काय? घातांक. बघा, आता घातांक म्हणजे काय तर बघा, एखादं संख्या घेतली आपण, कोणती तर 4, आणि याच्या डोक्यावरती काय केलं? 2 घेतलं. याचा अर्थ काय? ह्या 4चा वर्ग करायचा आहे. म्हणजे काय करायचा? 4चा वर्ग. पण याला काय म्हणायचं आणि याला काय म्हणायचं? तर 4 हे काय आहे? पाया. त्याला आपण म्हणतो बेस. आणि 4च्या डोक्यावर कोण आहे? 2. त्याला काय म्हणायचं? घातांक. 4चा घातांक कोण आहे? 2. त्याला आपण काय म्हणतो? इंडेक्स सुद्धा म्हणतो. बघा, हे आपल्याला पहिला माहित असलं पाहिजे. घातांक उदाहरणासहित घेतले. खालचा जो नंबर आहे इथं त्याला काय म्हणायचं? पाया म्हणजेच बेस. आणि त्याच्या डोक्यावर जो नंबर आहे त्याला आपण घातांक म्हणतो. त्याला इंग्लिशमध्ये इंडेक्स सुद्धा आपण म्हणतो. हे झालं घातांकाच्या बाबतीत. मग इथं कोणतीही संख्या असेल त्यासाठी आपण हे लेटर सुद्धा वापरतो. ए म्हणजे कोण? पाया. आणि रेस टू एम म्हणजे काय आहे? त्याचा घातांक. मग इथं कोणतीही संख्या ती येऊ शकते. एच्या जागी 5 असेल, इथं 3 असेल, 6 असेल, 9 असेल, असं कोणतेही नंबर येऊ शकतात. हा झाला घातांकाच्या बाबतीतला. पुढे पॉइंट आहे घनमूळ. बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण एनएमएसचा स्टडी करतोय आणि त्यामध्ये विषय गणित याचा जेव्हा आपण अभ्यास करतोय तर त्यासाठी महत्त्वाचं काय? आपल्याला वर्ग पाठ असले पाहिजे, त्याचबरोबर घन पाठ असले पाहिजे, तरच आपण काय करतो? उदाहरणे सोडवू शकतो. आता पुढला पॉइंट आहे घनमूळ. घातांकाचा पद पाहिलेलं आहे. आता घनमूळ याचा अर्थ काय? घनमूळ म्हणजे काय? आपल्याला वर्ग माहित आहे, शब्द वर्ग करणे, घन करणे हे माहिती. वर्ग करणे याचा अर्थ काय? 2 वेळा त्या संख्येची, एक जी संख्या दिली असते त्याचा 2 वेळा गुणाकार. आणि घन करणे याचा अर्थ काय? तर त्या संख्येचा किती वेळा गुणाकार करणे? 3 वेळा. बरोबर. मग उदाहरण बघा, एखादं एक्झाम्पल जर आपण घेतलं, काय? 3. 3 ही संख्या घेतली. ह्या 3चं काय करायचं? आपल्याला घन करायचं. म्हणजे 3च्या डोक्यावर काय येणार? 3. याचा अर्थ काय झाला? 3चा किती वेळा गुणाकार? 3 वेळा. आणि 3चा गुणाकार किंवा 3चा घन किती येतोय? 27. बरोबर. हा काय आला? त्याचा घन. बरोबर. 27 काय आला? घन आला. तेच मी खाली लिहिलं, 27 चे घनमूळ. 27 चे घनमूळ. आता 27 चे घनमूळ कोण? तर हे 3. दोन्ही लक्षात येते का? बघा, 3चा घन 27 आणि 27 चे घनमूळ 3. बरोबर. अशा पद्धतीने म्हणजे घनमूळ याचा अर्थ लक्षात आला का? बघा, घनमूळ काढणे म्हणजे जी संख्या आपल्याला दिलेली आहे तो कोणाचा घन केलेला आहे. 27 हा कोणाचा घन आहे? तर 3चा. याचा अर्थ 3 ही काय? घनमूळ आहे. कोणाचा? 27. बरोबर. अशा पद्धतीने म्हणजे घनमूळ आणि घन यातला फरक लक्षात आला असेल तुमच्या. बघा, हे दोन्ही झालं. आता घातांक आपण जेव्हा पाहतोय, घातांकावरची जेव्हा उदाहरणे सोडवते तेव्हा आपल्याला काय करायचे? काही नियम आणि सूत्रे आपल्याला माहित असले पाहिजे. इथं जे मांडलेले आहेत ही सूत्रे तुम्हाला काय असली पाहिजे? पाठ असली पाहिजे, त्याच्यावरची उदाहरणे सोडवता आली पाहिजे. सूत्रे कोणती आहेत? बघा, जसं आपण काय 11 सूत्रे इथे लिहिलेली आहे. त्यामध्ये बघा, पहिलं सूत्र काय आहे? बघा, आता इथं ए आणि एम आणि एन हे जे लेटर घेतलेत ह्या काय? सर्व नैसर्गिक संख्या आहेत असं समजायचं आपल्याला. म्हणजे तुमचं मांडणी कशा केले, सूत्राची मांडणी कशामध्ये केलेली आहे? तर लेटर्स मध्ये केलेली आहे. तिथं तुम्ही कोणतीही संख्या टाकली तर तुमचं उत्तर निघते. बघा, पहिलं सूत्र आहे तुमचं. बघा, a raised to m into a raised to n is equal to a raised to m plus n. पहिलं सूत्र काय? a चा घातांक m गुणिले a चा घातांक n बरोबर काय? ते a चा घातांक m प्लस n किंवा m अधिक n. म्हणजे काय होतं? जेव्हा संख्या गुणाकारामध्ये येते, बरोबर, जेव्हा ह्या दोन्हीच्या मध्ये काय असतो? गुणाकार असतो, तेव्हा घातांकांची काय होते? बेरीज. केले का इथं बेरीज? हे पहिलं सूत्र आहे. बरोबर. जेव्हा दोन संख्येमध्ये गुणाकार असतो तेव्हा घातांकांची बेरीज होते. हा पहिलं सूत्र इथे केलेलं आहे बघा, घातांकांची
बेरीज. दुसरं सूत्र काय आहे बघा, जेव्हा दोन संख्यांमध्ये भागाकार असतो, दिले काय तो भागाकार चिन्ह, जेव्हा भागाकार असतो तेव्हा घातांकांची काय होते, वजाबाकी होते. बघा घातांकांची वजाबाकी केली का, m - n केली, पण ब्रॅकेट मध्ये काय लिहिले, a नॉट इक्वल टू 0, म्हणजे तुमचा a काय नसला पाहिजे, 0 नसला पाहिजे, तर तुमची घातांकांची काय होते, वजाबाकी होते. हा झाला दुसरं सूत्र. तिसरं सूत्र काय आहे बघा, तुम्हाला दिले ब्रॅकेट मध्ये दिले बघा, a चा घातांक m आहे आणि ब्रॅकेटचा घातांक n आहे. तेव्हा असं दिलं असतं तेव्हा काय होतं बघा, सूत्रामध्ये नेहमी ठरलेलं a चा काय होतात, घातांकांची काय होते, गुणाकार होतो बघा, m × n. आता m n हे एकत्र दिले, याचा अर्थ या दोन्हीमध्ये कुठलं रिलेशन आहे, गुणाकाराचं. मल्टिप्लिकेशनचं काय रिलेशन आहे, म्हणून काय केलं दोन्हीमध्ये, इथं आपण डायरेक्ट लिहिले a⁻m n, म्हणजे दोन्हीमध्ये गुणाकाराचे चिन्ह नाही दिलं तर चालतं. याचा अर्थ काय, a⁻m × n, याचा अर्थ तोच, असं एकत्र लिहिलं तरी चालते. पुढं चौथं बघा काय दिलेलं आहे सूत्र, ब्रॅकेट मध्ये तुम्हाला दिलेलं आहे कंसामध्ये a × b आणि त्याचा घातांक m दिलाय बघा, ब्रॅकेट मध्ये a × b⁻m असं दिले. तर असं जेव्हा दिलं असतं एकत्र घातांक कॉमन दिलाय ब्रॅकेट मध्ये, तर काय करायचं, तर याचा अर्थ काय होणार, a × b ब्रॅकेट m असेल तर काय होतं तेव्हा बघा, a⁻m × b⁻m, म्हणजे सेपरेट सेपरेट, याचा अर्थ तोच, ब्रॅकेट मध्ये दिले तरी घातांक m आहे, किंवा a⁻m घेतलं तरी चालते, b⁻m घेतलं तरी सेपरेट घेतलं तरी सुद्धा चालते. अशा पद्धतीने ते सूत्र काय होते बघा. नेक्स्ट बघा काय दिलंय, पाचवं आपल्याला काय दिलंय, तर तुम्हाला जी संख्या आहे ती अंश आणि छेदामध्ये दिली आहे, म्हणजे a आणि b हे काय दिले, अंश आणि छेदामध्ये दिले, a/b दिले, म्हणजे a/b, आणि त्या ब्रॅकेटचा त्या कंसाचा काय घातांक m दिलाय. जेव्हा असं दिलं असतं तेव्हा काय करायचं, आपण डायरेक्ट a b चं काय करायचं, m हा काय करायचा, सेपरेट सेपरेट घातांक घ्यायचा. म्हणजे बघा इथे दिले काय, a चा घातांक m भागिले b चा घातांक किंवा डिवाइडेड बाय b चा घातांक m. इथं सुद्धा सेम कंडिशन काय सांगितलं, की तुमचा b काय नसला पाहिजे, 0 नसला पाहिजे, म्हणजे छेदामध्ये तुमचं काय नको, 0 नको. पुढे बघा सहावं उदाहरण काय किंवा सहावं सूत्र काय सांगितलेलं आहे, अंश आणि छेदामध्येच उदाहरण दिलेलं आहे किंवा संख्या दिलेली आहे आणि त्याचा घातांक तुम्हाला काय दिलाय, तो पण अंश आणि छेदामध्ये दिलेला आहे. म्हणजे काय, तर ब्रॅकेट मध्ये a/b⁻m/n असं सांगितलेलं आहे. जेव्हा असं दिलेलं असतं तेव्हा काय आपण कशी मांडणी करायची बघा, जो छेदामध्ये आहे तो काय करायचा, अंशामध्ये घ्यायचा, म्हणजे b हा काय आहे छेदामध्ये, तो आपण कुठे घेतला, अंशामध्ये, आणि a हा अंशामध्ये, तो कुठे घेतला, छेदामध्ये. फक्त उलटी मांडणी केली. जेव्हा आपण उलटी मांडणी करतो तेव्हा काय करायचं, फक्त त्या घातांकाला वजा चिन्ह द्यायचं. बघा इथं m/n आहे, इथं काय केलं, -m/n केलं. फक्त ती संख्या काय करायची, वरची खाली खालची वर करायची आणि काय करायचं, डायरेक्ट मायनस लिहून तो घातांक लिहून टाकायचा. बरोबर, हे झालं सहावं. सातवं बघा काय सांगितलंय, a⁻0 = 1. नेहमी लक्षात ठेवायचं, a ची किंमत वर a च्या डोक्यावरती जर 0 असेल किंवा घातांक 0 असेल तर त्याची किंमत नेहमी काय लिहायची, 1 लिहायची. आणि काय सांगितलं बघा, इथं सुद्धा काय सांगितलं, टर्म कंडिशन काय सांगितलं, की तुमचं a काय नको, 0 नको. हे लक्षात आलं. हे झालं सातवं. आठवं काय सांगितलंय बघा, जर तुमचा a⁻m = a⁻n असेल तर m = n, म्हणजे काय असणार, तुमची m ची आणि n ची किंमत सेम असणार आहे किंवा त्याच्या बरोबर असणार, कारण इथं बरोबर चिन्ह दिले, याची किंमत बरोबर याची किंमत, याचा अर्थ काय, m ची किंमत बरोबर n ची किंमत, इथं कोणत्याही संख्या सेमच असणार आहे. नववा काय सांगितले सूत्र बघा, नववं सूत्र सांगितलेलं आहे आपल्याला, a⁻m. अशा कंडिशन मध्ये जेव्हा असेल तेव्हा ते काय कसं सोडवायचं आहे, तर बघा a⁻m आहे, याचा अर्थ काय आहे, तर तुम्ही काय करायचं, ते छेदामध्ये घ्यायचं, म्हणजे काय, तर 1/a⁻m असा फॉर्मॅट मध्ये तुम्ही काय करायचं, ते उदाहरण सोडवायचं आहे. काय काय सांगितलं बघा, a⁻m आहे, हे आपण काय करायचं, 1/ मध्ये घ्यायचं, म्हणजे 1/a⁻m, आणि जेव्हा छेदामध्ये आपण घेतोय तेव्हा ह्या m चा काय करायचा, मायनस सिम्बॉल काढून टाकायचा किंवा मायनस साइन काढून टाकायचं. हे झालं 9. 10 बघा सेम. आता काय दिलंय, तर वर्गमूळ चिन्हामध्ये a गुणिले वर्गमूळ चिन्हामध्ये b, हे सेपरेट दिले, पण कशामध्ये दिले, ते
वर्गमूळ चिन्हामध्ये दिले, याचा अर्थ हे पण वर्गमूळ चिन्हामध्ये आहे, हे पण वर्गमूळ चिन्हामध्ये आहे, तर ह्या दोन्हीला आपण एकत्र टाकायचं फक्त. ते पण कसं, एका वर्गमूळ चिन्हामध्ये आपल्याला ते टाकायचं आहे. a इंटू बी लिहायचं. ओके, हे झाल्यानंतर 11वं काय सांगितलंय बघा. 11वं सूत्र बघा काय, तर बघा डबल वर्गमूळ चिन्हामध्ये असं दिलं असेल तर याचं तुम्ही काय करायचंय, तर ते एक फक्त ती संख्या वर्गमूळ चिन्हामध्ये घ्यायची आणि ते जे नंबर दिलेले आहेत त्याच्यामध्ये काय करायचं, mn असा पद्धत म्हणजे गुणाकारच्या रूपामध्ये ते लिहायचं आहे किंवा एकत्र लिहायचं आहे. त्याच्यापेक्षा अजून काय करायचं, सोपं करू शकतो आपण, तर हा जो नंबर आहे तो काय करायचा, छेदामध्ये घ्यायचा. म्हणजेच काय करणार, 1/a⁻mn असं लिहायचं आहे. या फॉर्मॅटमध्ये लिहिलं की तुमचं काय होणार आहे, उदाहरण सुटणार आहे. म्हणजे उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला काय महत्वाचं आहे, तर ही सूत्र, घातांकाची सूत्रे पाठ असणं महत्वाचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण घातांकाची सूत्रे किती आहेत आणि ती सूत्रे कोणत्या प्रकारची आहेत हे पाहिलेलं आहे. आता याच्यावर उदाहरण कशी असणार किंवा उदाहरणे कोणकोणती असणार, पेपरमध्ये कशा पद्धतीने येणार हे आपण पाहायचं आहे. बरोबर, आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.